शुभ सकाळ सगळ्यांना. वेलकम टू माय व्लॉग. तर आता जसं की चांगलंच ऊन पडायला लागलेलं आहे, त्यामुळे उन्हाळी वाळवणातील आज एक पदार्थ मी करणार होती. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तर रेसिपी स्किप न करता कंटिन्यू बघत राहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा आणि इकडे देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. तर चला मला आज सांडगे बनवायचे आहे. तर मी गाजर आणि मुळानं किसून ठेवलेलं आहे. तर आता जी बाकीची सगळी तयारी आहे ती करून घेते आणि चला सांडगे आता करायचे आहे. तर त्याच्यासाठी मला थोडं टमाटर वगैरे बारीक चिरून घ्यायचे आहे. परत मिरच्या वगैरे त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. थोडी कोथिंबीर वगैरे पण लागते त्याच्यामध्ये. तर ते सगळं चिरून घेते मी. चला. तर गाजर आणि मुळानं काल सायंकाळीच मी सगळा किसून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता, कारण सकाळी करायचं म्हटलं की तो किसण्यातही बराच वेळ जातो. नरमच टमाटे घ्यायचे आणि छान याला बारीक बारीक ना आता चिरून घेणार मी. तर टमाटरनं याकरिता छान असे लाल भडक असे टमाटर पाहिजे. तसंच ते कच्चे असायला नको. तर छान असे नरम असले तर ते खूपच चांगले असतात. तर कुणी याच्यामध्ये टमाटरनं बारीक चिरून टाकतात किंवा मग कुणी थोडे तेल टाकून ना ते शिजवून घेतात किंवा असे शिजवून घेतात. पण मी कच्चेच बारीक चिरून टाकत असते. तर सगळे टमाटरनं मी आता बारीक बारीक छान चिरून घेणार. आणि टमाटर ना सांडग्यांमध्ये भरपूर असे टाकले की त्याच्यामुळे ना छान ते आंबट असे लागतात, चवीला मस्त लागतात एकदम खायला. त्याच्यामुळे भरपूर असेच टमाटे घालायचे त्याच्यामध्ये छान. आणि मी सगळे नरम असे निवडून काढलेले आहे त्याच्यासाठी. तर याच्यामध्ये आता गाजर मुळ्याचा किस आणि याच्यामध्ये मी आता हे टमाटर जे आहे चिरलेले आणि सगळे असे बारीक बारीक चिरलेले आहेत मी छान. तर ते सगळे टाकून घेणार. थोडे पोहे भिजत घातलेले होते मी, ते घालते. तर पोह्यामुळे ना छान असे कुरकुरीत बनतात सांडगे. कोथिंबीर, मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकणार आहे. तर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. त्यानंतर मग मिरचीची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर अगदी मोजके मसाले यामध्ये आपण घालणार आहोत. तर ते म्हणजे सुरुवातीला मीठ घालायचं आहे. तर मीठ अगदी व्यवस्थित बघून घालायचं, कारण तो वाळीव पदार्थ आहे, त्यामुळे वाळल्यानंतर तो आक्रसतो, चिमतो. तर त्याच्यामुळे मग तो खारट वगैरे लागायला नको, म्हणून त्यानुसार थोडं आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यानंतर मग तिखट टाकलेलं आहे मी थोडं, कारण मिरचीची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे तिखट जास्त वापरलेलं नाही आहे मी. परत हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर भरपूर अशी ना तीळ घातलेली आहे छान त्याच्यामध्ये. तर कुणी ना याच्यामध्ये कच्च्या पपईचा किस देखील टाकतात, पण मी नाही टाकत. आणि तुमच्याकडे जर करत असेल तर तुम्ही टाकता का ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर चला आता सगळे मसाले वगैरे टाकून झाले आणि याला हाताने ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते मिक्स करताना ना सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागतील त्याच्यासाठी त्याला छान कुस्करून घ्यायचं. मात्र एका गोष्टीची काळजी घ्यायची, कारण मी जी चूक केली ती तुम्ही करू नये म्हणून मी सांगते. कारण मी ना हाताने सगळं मिक्स केलं, त्यामुळे ना दिवसभर माझ्या तळहाताची खूप जास्त जळजळ होत होती. त्यामुळे तुम्ही जर हे असा काही पदार्थ बनवत असाल किंवा मिरचीची पेस्ट वापरून असं काही करत असाल तर त्यावेळी हँड ग्लोव्ज किंवा मग प्लास्टिक बॅग वगैरे ना हातात नक्की घाला, त्यानंतरच मग करा. कारण खरंच खूप त्रास झाला होता मला दिवसभर त्या सगळ्या मिरचीच्या पेस्टमुळे. कारण त्या मिरच्याही ना जरा तिखटच होत्या. तर चला आता सगळं मिश्रणही एकत्रित करून झालेलं होतं आणि इकडे मागेच ना झाडांकडे मग मी एक प्लास्टिक टाकलेलं होतं आणि ते सगळे वडे आता थोडं हातावर घेऊन असे थापून घेणार आणि टाकणार ते. आणि साधारण ना 3 दिवस याला चांगली ऊन लागू द्यावी लागते, म्हणजे ते आतून छान वाळतात आणि मग तळल्यानंतर एकदम मस्त खुसखुशीत लागतात. आणि कुणी तर म्हणजे वडे न थापता हे असेच की नाही प्लास्टिकवर टाकून देत असतात, म्हणजे जसं आपण आलूचा किस वगैरे टाकतो ना तसं. आणि मग ते थोडे लवकर वाळतात. मात्र हे वडे वाळायला थोडा वेळ लागतो. मात्र मला वडेच थापलेले आवडतात म्हणून मी वडेच टाकत असते. तर चला आता ते सगळे वडे मी टाकून घेते आणि हे ना फोडणीच्या वरणासोबत डाळभाजीसोबत खायला खूप छान लागतात.
आणि अगदी ना जेवणाची चव वाढते याच्यामुळे. इतके टेस्टी लागतात हे खायला. तर तुमच्याकडे असे सांडगे करतात का नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर याच प्रकारे करतात की अजून दुसऱ्या पद्धतीने करतात किंवा काय, तर तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. कारण सगळीकडेच कुठलाही पदार्थ करण्याची ही वेगवेगळी पद्धत असते. तर चला, उन्हाळी वाळवणातील आज एक पदार्थ झालेला होता आणि पुढे अजून करायचे आहे. तर जेही करेल ते नक्की शेअर करेल मी तुमच्या. तर चला, इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडली असल्यास लाईक व कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.